यानंतर राजे भूषणसिंह होळकर साहेब बोलतायत। यानंतर तुमच्या आमच्याशी संवाद साधतायत राजे भूषणसिंह होळकर साहेब। आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज, या वर्षी आपण ज्यांची 300वी जयंती साजरी करतोय त्या पुण्यश्लोक अहिल्यामाँ साहेब आणि सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष शहीद जवान यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो। मंचावर उपस्थित आदरणीय साहेब, आणि जसं आता ताईंनी सांगितलं तसं मी सगळ्यांच्या पेक्षा लहान आहे, त्यामुळे मंचावर बसलेले सर्वच ज्येष्ठ आपल्या पक्षाचे नेते आणि समोर बसलेले माझे सर्व सहकारी, आज पक्षाचा 26वा वर्धापन दिन आहे। त्या निमित्तानं मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। तसं या पक्षामध्ये माझं वय फारसं नाही आहे, गेल्या 2-2.5 वर्षातच माझा सहवास साहेबांच्या बरोबर आला। ज्यावेळेला मी या पक्षात आलो, मी जास्त वेळ घेणार नाही, ज्यावेळेला मी या पक्षात आलो काही पत्रकारांनी मला विचारलं की राजे पवार साहेब का? चांगला प्रश्न होता। माझं त्या सगळ्यांना हेच उत्तर होतं की ज्या माणसाने आपल्या आयुष्यातली 50 वर्ष या देशाच्या, या महाराष्ट्राच्या विकासासाठी दिली, त्या माणसाकडनं मला शिकायचं आहे। त्या माणसाने काय या महाराष्ट्रामध्ये केलं, काय या देशामध्ये केलं, हे त्यांच्याबरोबर काम करून मला त्यांच्याकडून शिकून घ्यायचं आहे। आणि माझ्यासारख्या अनेक तरुणांची सुद्धा हीच इच्छा होती, आणि म्हणून हे तरुण आज सुद्धा पवार साहेबांच्या पाठीशी तितक्याच ताकदीने उभं राहताना आपल्याला दिसत आहेत। आज ऑपरेशन सिंदूर बद्दल बोललं जातं, 2 महिला अधिकाऱ्यांनी त्या ऑपरेशनचं नेतृत्व केलं, पण आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की या 2 महिलांना सैन्यामध्ये संधी मिळाली, त्याचं कारण पवार साहेब आहेत। स्त्री सशक्तीकरण असेल, महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे, राजमाता जिजाऊ असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील, तीच परंपरा पुढे पवार साहेबांनी चालवली। सहकार महाराष्ट्रामध्ये उभा केला, या सहकाराची प्रेरणा घेऊन देशामध्ये अनेक कारखाने उभे राहिले, ती चळवळ पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली। अनेक बँका असतील, शेती असेल, आणि याच बरोबर साहित्य सुद्धा मला आपल्याला सांगायचं आहे। एक सामान्य तरुण ज्याने एक पुस्तक लिहिलं, अशा माणसाला सुद्धा पवार साहेब वेळ देतात आणि भेटतात। इतकी साहेबांची तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत काम करण्याची इच्छा आहे, चिकाटी। या 2 निवडणुकांच्या कालखंडामध्ये साहेबांच्या बरोबर अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला। साहेबांच्या बरोबर प्रवास करत असताना छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या, आणि महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि महात्मा फुलेंचा विचार कसा टिकवला पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, हे आपल्याला क्षणाक्षणाला पवार साहेबांच्याकडून शिकायला मिळतं। आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहता निवडणुकीनंतर मूलभूत प्रश्नांपासून आपल्या सगळ्यांना बाजूला नेण्याचं काम होतंय। जात, धर्म, पंथ या विषयांवर आपल्याला नेऊन आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, तरुणांना रोजगार नाही, शिक्षण नाहीये, क्राईम रेट या महाराष्ट्रामध्ये किती वाढलेला आहे, आणि अशी सगळी परिस्थिती असताना आपल्याला काहीतरी वेगळंच दाखवून कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न इथं होताना या महाराष्ट्रामध्ये दिसतोय। आणि म्हणून आज आपल्याला गरज आहे ती पवार साहेबांच्या विचाराची, आणि त्या विचारावर पुढे चालत राहण्याची। आणि या आपल्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून, तरुणांच्याकडून आपल्याला हीच अपेक्षा आहे, थोडासा पेशन्स ठेवा, चिकाटीने आपण काम करूया, आणि जो महाराष्ट्र या वेगवेगळ्या विषयांवर डायव्हर्ट होतोय त्याला मूलभूत प्रश्नांकडे आपल्याला कसं आणता येईल, या सरकारला आपल्याला जाब कसा विचारता येईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करूया। पराजय झाला आपण म्हणतो, मी एक शेवटचं वाक्य म्हणेन आणि इथं थांबेन। आपल्याबरोबर पवार साहेब आहेत, या महाराष्ट्राचा इतिहास आहे, पानिपतच्या लढाईमध्ये सुद्धा आपला पराजय झालेला होता, पण अहिल्यादेवी, मल्हारराव, महादजी शिंदे यासारख्या महान योद्ध्यांनी त्या पराजयामधून आपल्याला पुन्हा एकदा बाहेर काढलं। ही प्रेरणा या महाराष्ट्राच्या मातीत आहे, आणि म्हणून पवार साहेब अजून आपल्याबरोबर असताना मी एक शेवटचं वाक्य सांगेन की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही,
लढण्याचा इतिहास आमचा, हारणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभा मी, पराजय होणे शक्य नाही. पराजय